जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 14वा अखंड ध्यान नाम समास 7वा युग धर्म निरूपण नाम श्रीराम समर्थ। नाना वेश नाना आश्रम सर्वांचे मूळ गृहस्थाश्रम जेथे पावती विश्राम त्रैलोक्यवासी। जय जय रघुवीर समर्थ। 14वा दशक अखंड ध्यान नाम बोलले या सगळ्या कलियुगामध्ये आजच्या सगळ्या सांप्रत काळामध्ये की जो बोलले अत्यंत धक्काधक्कीचा आहे, अत्यंत त्या ठिकाणी कलीचं विषयांचं वासनांचं प्राबल्य असणारा आहे। आणि ह्या अशा काळामध्ये माणसानं कसं राहावं किंवा काय भूमिका घेऊन आपण जगावं हे सगळं वर्णन समर्थ या समासाच्या रूपानं करतात। युगधर्म निरूपण नाम बोलले युगाचा युगधर्म काय आहे बोलले। खरं तर या समासाची सुरुवात करताना समर्थ बोलतात की नाना वेश नाना आश्रम बोलले। पूर्वी कृतयुगामध्ये संन्यासाश्रम सगळ्यात प्रबळ होता किंवा श्रेष्ठ असा मानला जात होता। कृत त्रेत द्वापार आणि कली आणि असं करता 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 मग या ठिकाणी कलियुग लागलं। आणि या कलियुगामध्ये समर्थ बोलले कुठला जर धर्म श्रेष्ठ असेल किंवा कुठली जर भूमिका श्रेष्ठ असेल तर ती भूमिका काय आहे, सर्वांचे मूळ गृहस्थाश्रम बोलले। केवळ आणि केवळ संसारात राहून बोलले हे सगळं वानप्रस्थी असेल किंवा संन्यासार्थी असेल किंवा संन्यासस्थ असेल, संन्यास ज्याने घेतलेला आहे तो असेल, आणखीन मुमुक्षू असेल, साधक असेल, सिद्ध असेल, सगळ्यांचं मूळ किंवा सगळ्यांचं भरणपोषण कुठून होतं तर ते गृहस्थाश्रमापासून होतं। म्हणून या गृहस्थाश्रमाला कमी लेखू नये। ही फार पर्वणी आहे किंवा हे फार महद्भाग्य आहे की तुम्हा आम्हाला सगळ्यांना श्री सद्गुरू कृपेनं गृहस्थाश्रम मिळाला। मग हे कशासाठी बोलले हे सगळं श्रेष्ठ आहे, जेथे पावती विश्राम त्रैलोक्यवासी। आता विश्राम पावती त्रैलोक्यवासी, त्रैलोक्यवासी या ठिकाणी म्हटलेलं आहे। आता विश्राम किंवा आनंद किंवा सुख जर म्हणाले तर हे सगळं स्वर्गामध्ये पण आहे, पण स्वर्गीचे लोक इच्छिती भूलोकी जन्म व्हावा। हे असं काय इच्छिती, असं काय आहे या भूलोकामध्ये, तर हेच आहे की मनुष्य जन्मामध्ये येऊनच भक्ती करता येते। मनुष्य जन्मामध्ये येऊनच गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरू साक्षात परमब्रह्म परब्रह्माची भक्ती करता येते। सद्गुरू चरण सेवता येतात आणि सद्गुरुविन मोक्ष नाही किंवा सद्गुरुविन मुक्ती नाही, सद्गुरुविन उद्धार नाही। बाकी सगळं जे लोक आहेत ते सगळे लोक काय आहेत, ते सगळे केलेलं सगळं भोगण्याचे सगळे मार्ग आहेत किंवा सगळी गावं आहेत। पण याला कर्मलोक किंवा मृत्यूलोक असं म्हटलं जातं की बाबा रे जे जे करशील तसं सगळी घटना सगळी लिहिली जात असते। म्हणून समर्थ बोलले अजूनही वेळ गेलेली नाही। बोलले काय करा ते आत्ता करा, पण काय करा, सद्गुरू चरण दृढ धरा, सद्गुरू भक्ती दृढ धरा, समर्थ भक्ती दृढ धरा, श्रीपाद श्रीवल्लभ भक्ती दृढ धरा। बोलले आपले जो इष्ट आहे, आपला जो आराध्य आहे त्याची भक्ती दृढ धरा। दृढ धरा सांगितलेलं आहे, नुसती धरा सांगितलेलं नाही किंवा नुसतं फोटो टाकण्यापुरतं, फोटो काढण्यापुरतं, जाण्यापुरतं, गल्लीतले बघतात, इकडचे जातात, ते बोलवतात म्हणून काही करण्यापुरता हा परमार्थ नाही। तर हा परमार्थ कसा आहे, दृढ धरा, सद्गुरू भक्ती दृढ धरा, काय करा ते आत्ता करा। बोले हाच युगाचा युगधर्म आहे किंवा हेच कलियुगाचं श्रेष्ठत्व आहे की बोलले ह्या सगळ्या कलिकाळामध्ये येऊन सद्गुरू भक्ती करता येते, नवे नवे भक्ती करता येते, नवे नवे कर्माच्या द्वारा आमचं सगळं भाग्य सगळं लिहिता येतं। काही त्या ठिकाणी दुष्टाक्षरे लिहिले असतील, ब्रह्मदेवे आपुल्या करे
ते सुद्धा मिटवता येतात. केव्हा तर एक सद्गुरू चरण संपर्क शिरे, सद्गुरू चरणाशी संपर्क जरी झाला ना, म्हणजे आम्ही आलो सद्गुरूंच्या भक्तीला सगळं बसलो ना, आता खरं तर भक्ती हा विषय इहलोकासाठी नसतो, परलोकासाठी असतो. पण कित्येकांना असं वाटतं की माझा इहलोक सुधारला पाहिजे. सुधरेल, त्याचा तेही फरक पडतो. पण आपले गड्डे जर मागच्या सगळ्या जन्मांचे जर असे मोठे मोठे असतील तर त्याला असं टोपलीभर किंवा असं वाटीभर, चमचाभर, ताटलीभर माती त्या गड्ड्यामध्ये टाकून कसं काय भागेल. तशी भक्ती पण पाहिजे, तशी उपासना पण पाहिजे. मग काय होतं, पर्वत जळती पापाचे. आता पाप करून ठेवलेलं आहे क्विंटलमध्ये आणि भक्ती करतो आहे ग्रॅममध्ये. फार तर एखादी गुरुपौर्णिमा आली किंवा फार तर एखादी दत्त जयंती आली तर एखादं पावशरभर, 100 ग्रॅम, 50 ग्रॅम अशी भक्ती आपली फार तर घडते. आणि पूर्वीचं जे दुष्कृत आहे ते कितीमध्ये, क्विंटलोमध्ये आहे, टनांमध्ये आहे. मग कसं काय ते सगळं बॅलन्स होणार. म्हणून खरं तर ह्या सगळ्या भानगडीत पडूच नाही. बोलले समर्थांना सांगावं, सद्गुरूंना सांगावं, तू माझा आणि मी तुझा, बस एवढ्यासाठी भक्ती आहे. भक्तीसाठी भक्ती केली ना तर त्याच्यामधून संसार पण मोकळा होतो. नुसतं संसारासाठी कामनेने फळ जोडे आणि बोलले निष्काम भजने भगवंत जोडे आणि सर्व फळे भगवंतापाशी. आता बघा साधं सूत्र आहे, सर्व फळं, सर्व सुख, सर्व सूत्र, सर्व आनंद, सर्व चाब्या कुठे ठेवलेल्या आहेत तर भगवंताच्या पायापाशी ठेवलेल्या आहेत. आणि आपण पायापाशी जायचं सोडून आपण त्याच्या हातापाशी जातो. कारण त्याच्या हातामध्ये असे लाडू दिसतात, काहीतरी लक्ष्मी दिसते, काहीतरी सोनं नाण्याचे सगळे अलंकार सगळे दिसतात आणि म्हणून बोलले फरक पडत नाही. पण जो पायापाशी आला त्याचा चाब्यांचा गुच्छ मिळतो. आणि समर्थ सांगतात की बाबा हे सगळ्या कपाटांच्या चाब्या ठेवलेल्या आहेत. ज्या कपाटाची चाबी जे धनार्थ्याला मिळे धन, मोक्षार्थ्याला मिळे मोक्ष, विद्यार्थ्याला मिळे विद्या, हे सगळ्या गोष्टी साध्य होतात. पण केव्हा, सद्गुरू चरण संपर्क शिरे, म्हणजे संपर्क झाला पाहिजे. संपर्क कुठे झाला पाहिजे, आतमध्ये हृदयामध्ये संपर्क झाला पाहिजे. देहानं तर दर आठवड्याला संपर्क होतो. मनापासून भक्ती घडली पाहिजे. मनापासून श्रवण, मनन, चिंतन, निजध्यास भूमिका घडली पाहिजे. मग बोलले हे सगळे त्या तिन्ही लोकांमधल्या सगळ्या देवी देवतांना सुद्धा आपण फिके पाडून टाकतो. आणि म्हणून बोलले हे सगळे जेथे पावते विश्राम त्रैलोक्यवासी, त्या सगळ्यांना भक्ती करण्यासाठी सद्गुरुचरण पाहिजे असतं आणि त्यासाठी मृत्यूलोकच हवा असतो. इतर लोकांमध्ये तर एकतर फार दुःख भरून ठेवलेले आहे किंवा फार सुख भरून ठेवलेलं आहे. ते सगळं खात सगळं सुधरत नाही. मनुष्याला दुसरं काही सुधरत नाही. त्या ठिकाणी फक्त ते भोगण्याचा सगळा जन्म त्या ठिकाणी असतो. बाकी त्या ठिकाणी दुसरं काही त्या ठिकाणी करता येत नाही आणि किंवा ते व्हॅलिडसुद्धा नसतं. बोलले ते तेवढ्याच वेळापुरतं ते व्हॅलिड असतं. आता पेपर असतो की नाही, तेवढे ते परीक्षेची वेळ असते, 3 तासाची वेळ असते. 3 तासाच्या वेळामध्ये जेवढं आम्ही लिहू तेवढंच व्हॅलिड असतं. पेपर झाला, वेळ झाला की ते उत्तरपत्रिका जमा करून घेतली जाते. आता उत्तरपत्रिका जमा केल्यानंतर प्रश्नपत्रिका आमच्याकडेच राहते. मग आम्ही घरी आल्यावर जर म्हटलं की अरे हे तर फार सोपं आहे, मी आता सोडवून घेतो, तेव्हा हे तर फार मला तर लगेच येईल, म्हणून सगळा पेपर घरी पुन्हा शांततेत दुसऱ्या पेपरवर लिहून काढला आणि गेला त्या सगळ्या परीक्षकाकडे गेला आणि सांगितलं, म्हणाल मी घरी जाऊन पेपर पूर्ण सोडवला आणि आता हा पेपर तुम्ही जमा करून घ्या. तो बोलले असं होणार नाही. पेपर फक्त परीक्षेच्या कालावधीत आणि परीक्षेच्या वेळात आणि परीक्षेच्या ठिकाणीच घेतला जातो. तसंच आहे, परीक्षेचं ठिकाण हेच आहे
आणि शिकवणारा पण सद्गुरूच आहे. बाकीच्या लोकांमध्ये शिकवणारा कोणी भेटत नाही. आणि ही परीक्षेची घडी आहे. मस्तपैकी छानपैकी राहायचं. क्षणान हाची करावा विचार, नाशिवंत देह जाणार सकळ. हे कशाकरता सांगितलं की म्हणाले बाबा क्षण प्रत्येक सेकंद हे भान ठेव की ही परीक्षेची घडी आहे. हे दिसायला खूप भयंकर दिसतंय, दिसायला खूप मोहक दिसतंय, दिसायला खूप सुंदर दिसतंय, वाटायला खूप गोड वाटतंय, पण हे काही कामाचं नाही. पुढे सर्व जाईल काही न राहे, विचारे मना तुझा तुझी शोधून पाहे. म्हणून सुखाची घडी लोटता सुख आहे, हे की समर्थांनी मनाच्या श्लोकामध्ये लिहिलं. पण बऱ्याच जणांना असं वाटतं की सुखाची घडी लोटायला आणि सुख मिळणार आहे असं काय आहे. बोलले असं काय, आम्ही तर सगळे सुखासाठीच सगळे बोलले आतुरलेलो आहोत किंवा सुखासाठीच सगळे भक्ती करतो आहोत. आणि मग समर्थ असे का बोलतात की सुखाची घडी लोटता सुख आहे आणि पुढे सर्व जाईल काही ना. तर सुखाची घडी आता कुठलं सुख आहे, हे विषयजनित सुख आहे किंवा जे भासमान सुख आहे किंवा जे दृश्यातलं सुख आहे किंवा जे मायेतलं सुख आहे, ते जर घ्यायला गेलं ना मग त्याचं पुढे भोगणे लागेल, पुढे भोगायला लागेल, पुढे त्याचं बिल येतं. पण ते जर बाजूला लोटलं की मग निशुद्ध निरपेक्ष निर्भेळ निर्मळ निराकार आनंद हृदयामध्ये भगवंताच्या कृपेनं प्रकटतो. म्हणजे ते शाश्वत सुख आहे आणि ते कधीच जात नाही. आणि तेच त्या सुखाची प्राप्ती आम्हाला करून घ्यावयाची आहे. म्हणून म्हटलं आहे सुखाची घडी लोटता सुख आहे, पुढे सर्व जाईल काही न राहे. म्हणून याचं भान ठेवायचं. आम्हाला ही संधी तर ज्या देवा लोकाधिकांना वाटते भूलोकी जन्म व्हावा ते मुळालेलं आहे. आणि म्हणून इथे पावती विश्राम त्रैलोक्य वासी. देव ऋषी मुनी योगी नाना तापसी वितरागी, पितृ आदी करुणी विभागी अतीत अभ्यागत. आता हे सगळे गृहस्थाश्रमी आले आणि या ठिकाणी कर्माची भूमिका, भक्तीची भूमिका, आणखीन सुकृताची भूमिका त्यांनी उभारली. आणि बोलले काय झालं, गृहस्थाश्रमी निर्माण झाले आणि यांनी गृहस्थाश्रमाची शोभा वाढवली. गृहस्थाश्रमी निर्माण झाले, आपला आश्रम टाकून गेले, परंतु गृही हिंडव लागले कीर्तिरूपे. आता मरावे परी कीर्तिरूपे उरावे. हे सगळे उरले. शिवाजीराजे उरले, संत तुकाराम उरले, ज्ञानेश्वर उरले, एकनाथ उरले, सगळे उरले. आणि बोलले कशानं उरले, कीर्तिरूपानं उरले. बोलले हे कीर्ती हेच मनुष्याचं भूषण आहे. उत्तम कीर्ती हेच भूषण, अपकीर्ती हे दूषण. आणि बोलले ह्या सगळ्या आयुष्यामध्ये, या सगळ्या जन्मामध्ये येऊन काय करायचं असेल तर एकच आहे, मरावे परी कीर्तिरूपे उरावे. म्हणून एक वेळ कीर्ती नाही झाली तरी चालेल, पण अपकीर्ती होऊ नये म्हणजे झालं. बोलले कीर्तीच्या माध्यमातून सुकृत संचय होत असतो, अपकीर्तीच्या माध्यमातून त्या ठिकाणी पापाचा सगळा संचय होत असतो आणि पाप पुण्य भोगणे भोगायलाच लागतं. म्हणून बोलले देव ऋषी मुनी योगी कोणाला चुकलेलं नाही, देवादिकांना चुकलेलं नाही. देवादिकांना सुद्धा जे अवतार होऊन गेले त्यांना सुद्धा गेल्या अवतारात झालेल्या सगळ्या काही गोष्टी किंवा काही चुका त्या सगळ्या पुढच्या अवतारात सगळ्या सुधाराव्या लागल्या. म्हणून कीर्ती कशी निर्माण होईल, अपकीर्तीपासून कसं वाचता येईल, क्षणोक्षण हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. आणि आज नाही, उद्या नाही, परवा नाही, असं करता करता आठवडे नाही, मग वर्षे नाही, महिना नाही, युगे गेली, काळ गेली, बोलले युगे गेली, पळे गेली, आणि बोलले घटिका गेल्या. असं करता करता सगळं बोलले आयुष्य गेलं, कित्येकांचं गेलं. आणि जन्म जसा आला
तसा बोलले निघून जात असतो, कळत नाही, भुलत जातो मनुष्य. आता आपल्या पृथ्वीवरच बघा ना, पृथ्वी सूर्याभोवती फिरते आहे, स्वतःभोवती फिरते आहे, तो सूर्य पण फिरतो आहे, पण हे काहीच कधीच कळलेलं नाही. का? कारण हे एवढं मोठ्या स्वरूपामध्ये आहे. आता एखाद्या मोठ्या टेबलावर चांगल्या 5x3च्या म्हणा किंवा याच्यापेक्षा मोठ्या छोट्या एखाद्या टेबलावर एखादी मुंगी जर असली, तो टेबल हलवला जरी, इकडून तिकडे सरकवला जरी, तरी त्या मुंगीला काहीच कळत नाही. बोलले हे अगदी तसंच आहे. माणसाला काहीच कळत नाही. त्याला असं वाटतं की हे सगळं जग अगदी थांबलेलं आहे आणि सगळं काही मी पण अमर आहे, अमरपट्टा घेऊन आलेलो आहे, म्हणून तो सगळा राब 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 राब, धाव 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 धाव, भांड 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 भांड, डोकं लाव डोकं लाव डोकं लाव, टेन्शन घे टेन्शन घे टेन्शन घे, कसं होईल काय होईल, कसं होईल काय होईल, असं सगळं करत असतो. का? त्याला असं वाटतं मला जणू काही 1500 वर्ष जगायचं आहे. जेमतेम बाबा 60, 65, 70 वर्ष फार चांगलं सगळं मेंटेन केलेलं असेल खानपान, तर 80 वर्ष हे आजकालचं सगळं आयुर्मान सगळं माणसाचं झालेलं आहे. एखाद दुसरा असतो बिचारा भाग्यवंत, पण मग त्याच्याही सगळ्या डोळ्यासमोर सगळं जर मुले बाळे सुखाने नांदत असतील, सत्कीर्तीने राहत असतील तर ठीक, पण जर तेही जर असे एकमेकाच्या सगळ्या छातडावर बसत असतील, इस्टेटीसाठी व्यसनांच्या आहारी गेलेले असतील, तर तेही एक शिक्षाच म्हणावी लागेल. म्हणून समर्थ काय म्हणाले, बाबा हे सगळं असंच सगळं होत राहतं, आयुष्य निघून जात राहतं, म्हणून मरणाचे स्मरण असावे आणि हरिभक्तीसाठी सादर व्हावे. बोलले स्मरण ठेव बाबा, स्मरण ठेव, लक्षात ठेव, विसरू नको. बोलले क्षणोक्षण हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. क्षण बोलले पुढे सर्व जाईल काही न राही. एवढा जरी विचार केला ना बाबा, तरी मनुष्य सगळ्या तणावातून सगळ्या चिंतेतून मुक्त होतो. मनुष्य असं मनुष्याला असं वाटतं की मी इथे कायमचाच आलेलो आहे, पण असं काही नाही. सारं काही क्षणभंगूर आहे, सारं काही बदलणारं आहे. आज जे सुख वाटतं कदाचित उद्या थोडंफार दुसरं दुःख येईल, पुन्हा त्याच्या पश्चात सुखच येणार आहे. सुखाची घडी लोटता सुख आहे, सुखापुढे दुःख, दुःखापुढे सुख येत असे, असं सुरूच राहत असे. आणि म्हणून बोलले समर्थ काय बोलले, बाबा ह्याच्यामध्ये काय अडकून बसलास, ह्याच्यामध्ये काय भुललास, काय भुलली या वरिली या रंगा, या वरच्या सगळ्या मायेच्या पसाऱ्यामध्ये काय भुलला, काय चिंता, काय शोक करतोस, का कोणाला घाबरतोस, हे सारं काही अत्यंत बोलले एक क्षणभंगूर आहे. आणि त्यातल्या त्यात या सगळ्यांचा जो मालक आहे बोलले त्याला शरण जा, त्याला शरण जा, आणि मग त्याच्या चरणाजवळ निश्चितपणे सर्व फळे देवापाशी. या कारणे गृहस्थाश्रम सकळांमध्ये उत्तम संधी आहे. संधी आहे बाबा, संधी सोडून का सोडता कामा नये, संधी सोडून चालणार नाही. आता संसारातल्या आयुष्यातल्या काही गोष्टी परत सगळ्या आपल्याला करता येत असतात म्हणा, किंवा संधी सगळी मिळत असते म्हणा, पण आयुष्याचं हे सोपं नाही, हे चक्र सोपं नाही. कारण बोलले हे चुकली ना, ही घटिका चुकली. आता बोलले कित्येक पूर्वी सगळ्या युगांमध्ये खूप वर्ष माणूस जगायचा, आता जेमतेम 100वर आलेला आहे. पण देवादिकांचे आयुष्य आपल्यापेक्षा खूप कितीतरी मोठी आहेत. ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे हे सगळं एक बोलले हे सगळा प्रलय होतो, पृथ्वीचा सगळा प्रलय होतो,
ब्रह्मदेव झोपला म्हणजे सगळी पृथ्वी नष्ट होऊन जाते, सगळं विश्व, सगळं जे काय जिथे जिथे जीवसृष्टी आहे ते सगळं नष्ट होऊन जातं. आणि म्हणजे जे भौतिक जगत सगळं जे आहे ते सगळं नष्ट होऊन जातं. पुन्हा तो उठला म्हणजे पुन्हा नव्यानं सृष्टी निर्माण करतो. असं एवढं हे सगळं महाभयानक आहे. आणि इथे तुम्ही कुठेच काहीच त्याच्यामध्ये नाही. म्हणून बोलले हे सगळं एक माया आहे, एक खेळ आहे, एक माया संभ्रमाचे कृत्य आहे. आणि म्हणून बोलले हे बोलले उत्तमोत्तम आहे. म्हणून केव्हा उत्तमोत्तम आहे, जर भान असेल मी कोण, देव कोण, आपण कोण. सकाळी उपासना असेल, दिवसभर थोडंफार भगवंताचं नामस्मरण असेल, तर गृहस्थाश्रम कसा आहे, या कारणे गृहस्थाश्रम सकळांमध्ये उत्तमोत्तम, सगळ्यांमध्ये तो उत्तमोत्तम आहे. परंतु हेच समर्थ सांगत आहेत की बाबा हे उपासना असेल तर, श्रवण असेल तर, मंगलाचरण असेल तर, आणि जाणीव असेल तर, मी कोण, आपण कोण, देव कोण, ही भूमिका जर असेल तर बोलले काय आहे, गृहस्थाश्रम सकळांमध्ये उत्तमोत्तम, सगळ्यांमध्ये उत्तमोत्तम आहे. परंतु पाहिजे स्वधर्म आणि भूतदया. स्वधर्म पाहिजे. स्वधर्म, प्रत्येक भूमिकेमध्ये माझं कर्तव्य काय आहे. बोलले माझा धर्म म्हणजे इथे काय हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई असा हा भाग नाही. बोलले मुस्लिमाचा पण असं हा एक माणसानं सगळा निर्माण केलेला सगळा धर्म आहे. हिंदू असेल, ख्रिश्चन असेल, पण समर्थांना काय भूमिका अभिप्रेत आहे, ज्या त्या समयी जे काय मनुष्याचं कर्तव्य असतं, प्रसंगोचित जे कर्तव्य असतं, जी काय न्यायोचित भूमिका असते, त्याच्यामध्ये परमेश्वराला मान्य असणारी भूमिका मनुष्याला स्वीकारायची असते. इतरांना इजा पोचणार नाही, कसलाही अनितीचा, अधर्माचा वापर तिच्यामध्ये होणार नाही, ही भूमिका समर्थांना अभिप्रेत असते. आणि ही अशी भूमिका म्हणजे स्वधर्म आहे. आणि परंतु पाहिजे स्वधर्म आणि भूतदया. मग स्वधर्म पाहिजे आणि भूतदया पाहिजे. आता भूतदयेमध्ये जे देखे भूत ते भगवंताचे रूप, जे काही भूत सगळी परमेश्वराचे रूप आहे म्हणून आपण स्वीकारली पाहिजे. आणि बोलले हे असं जर असेल, जे देखे भूत ते बोलले परमेश्वराचे रूप, हे अशी भूमिका असेल, स्वधर्म आचरण असेल तर गृहस्थाश्रम उत्तमोत्तम. कर्मपाय केल्या कर्माचे फळ प्राप्त होईल, सकळ भोगणे लागे. नाना भोग ये रे माझ्या मागल्या. कित्येक जण आले, कित्येक जण गेले आणि सगळं काही भोगून गेले. जेथे षडकर्मे चालती, विद्योक्त क्रिया आचरती, वाग्माधुर्य बोलती प्राणीमात्रांचे. मग आता गृहस्थाश्रम उत्तमोत्तम आहे, पण येथे काय पाहिजे तर स्वधर्म पाहिजे. आणि काय पाहिजे, आणि भूतदया पाहिजे. सर्व प्राणी मात्रांबद्दल करुणा पाहिजे, दया पाहिजे. अगदी तो शत्रूतला शत्रू का असे ना, तुकोब्बा होते ना, तर बोलले गाढवावर बसवलं, धिंड काढली, आणि धिंड जेव्हा घरी पोचली तेव्हा आवलीला म्हणाले यांना सगळ्यांना पाणी दे, काहीतरी गुळ पाणी दे. तर का, तर बोलले हे सगळे अनवाणी पायानं बिचारे केव्हाचे सगळे उन्हा तानाचे माझ्या मागे फिरत आहेत. बोलले ही भूमिका कोणाची आहे, तर ही भूमिका भूतदयेची आहे, म्हणजे सर्व प्राणी मात्रांबद्दल दया. आता सगळ्याच ठिकाणी, आता वेगवेगळ्या सगळ्या धर्मामध्ये असेल किंवा आपल्या धर्मामध्ये असेल, नाथांचं बघा ना, 108 वेळा थुंकला पण कधी अपशब्द निघालेला नाही. बाहेरचा व्यक्ती कोण आहे, कोणी काही ओळखत नाहीत, पण तरी अपशब्द निघालेला नाही. इथे तर बोलले सगळे आपले घरातलेच असतात किंवा नातेवाईकच असतात किंवा मित्रच असतो किंवा जवळचेच असतात, पण थोडंसं काही उणं झालं, कमी जास्त इकडे तिकडे झालं की लगेच अपशब्द निघतात.
आता हे असं निघू नये रघुन ऐका मागणे हेची आता. समर्थ हे असं निघू नये ही माझी तुझ्या चरणी प्रार्थना आहे. पण नुसती प्रार्थना करून भागेल का हो? आता नुसतं शेतकऱ्यानं शेतामध्ये जून महिन्यामध्ये पेरणी केली आणि शेताकडे फिरकलाच नाही, भागेल का? अजिबात भागणार नाही. शेताकडे जायला लागेल, अधूनमधून पाणी घालायला लागेल, खत टाकायला लागेल, काही तण वगैरे असेल ते सगळं बघायला लागेल. तसंच आहे. बोलले श्रवण करावं लागेल, उपासना करावी लागेल, नामस्मरण करावं लागेल, दिवसेंदिवस मंगलक्रिया आचरण करावं लागेल. आणि हे असं करता 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 बोलले हृदय कसं होईल? हृदय शुद्ध होईल. हृदय शुद्ध झालं मग बाहेर किती कशी परिस्थिती असली तरी बोलले त्या ठिकाणी संताप होणार नाही. सर्व प्रकारे नेमक शास्त्रोक्त करणे काही एक, त्याही मध्ये अलोलिक तो हा भक्तिमार्ग. आता मग हीच भूमिका आहे की शास्त्रोक्त केलं पाहिजे. प्रसंग असो भलतैसा, दसा अथवा अवदसा काय करायला पाहिजे? शास्त्रोक्त करणे काही एक. बोलले प्रत्येक क्रिया जी आहे ना ती कशी असली पाहिजे? शास्त्रोक्त असली पाहिजे, शास्त्राला धरून असली पाहिजे. त्याही मध्ये अलोलिक तो हा भक्तिमार्ग. मग आता हे झालं सगळं गृहस्थाश्रमाचं की बाबा रे वाग्माधुर्य प्रेमानं बोलायचं, विधियुक्त क्रिया आचरण करायचं, षडकर्मे चालायची, म्हणजे सगळी पूजा सांग विधी सगळा जो आहे ते सगळे कर्म, स्नान संध्या वगैरे 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 हे सगळे गृहस्थाश्रम धर्म पाळल्यानंतर हे सगळी सुपस्कार पूर्ण केल्यानंतर पुढे मर्त काय बोलतात की बाबा एवढं करून पर्याप्त नाही, तर त्याही मध्ये अलोलिक तो हा भक्तिमार्ग. आता हे आतापर्यंत दाखवलं हे सगळं काय होतं? हे मूळ होतं, खोड होतं, पानं होती. पण याचं फळ काय असेल? मनुष्य जन्माचं फळ काय असेल? मनुष्य जन्माचे सार्थक काय असेल? तर त्याही मध्ये अलोलिक तो हा भक्तिमार्ग. बोलले भक्तिमार्ग करावा, भक्तिमार्ग धरावा. आणि बोलले त्या जगदीशाला प्रातस्मरामी करावे, दुपारी त्याचं स्मरण करावं, सायंस्मरामी करावे, झोपताना वंदन करावे. बोलले त्याही मध्ये अलोलिक तो हा भक्तिमार्ग. पुरश्चरणी कायाक्लेसी दृढवती परमसायासी, जगदीशा वेगळे जयासी थोर नाही. आणि मग बोलले भक्तिमार्ग पण आहे, त्याच्यामध्ये काही जण पुरश्चरण करतात, कायाक्लेश करतात, दृढ व्रत धारण करतात. जगदीशा वेगळे जयासी थोर नाही. आता हे कोणासाठी आहे? तर हे बोलले जगदीशासाठी आहे. बोलले हे सारं काही ते करतात, पण कोणासाठी करतात? तर जगदीशासाठी करतात. आणि बोलले हे असे जे आहेत ना जन, बोलले हे असे फार 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 असे भाग्यवंत आहे. बोलले फार एकतर मनुष्य जन्म लाभणे हे फार मोठं भाग्य आहे. तर असे करोडो लाखो जीव आहेत, अब्जावधी जीव आहेत की जे भटकत आहेत. 84 लक्ष जीव योनीमध्ये ते भटकत आहेत. आता एक भाग्य मानलं पाहिजे की आम्हाला मनुष्य जन्म मिळाला. मग त्याहीमध्ये आम्ही उत्तम स्वधर्म कर्म आचरण, उत्तम क्रिया वगैरे 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 सगळ्या गोष्टी पाळल्या की समजून घ्यायचं की बोलले हे फार उत्तम झालं. सगळ्यांमध्ये उत्तम उत्तम, परंतु पाहिजे स्वधर्म, की स्वधर्माचं आचरण आमच्याकडून घडतं हे त्यातल्या त्यात फार उत्तम झालं. आणि बघा आता हे सगळं उत्तम झाल्याच्या नंतर एवढं पर्याप्त आहे का? नाही. तरी आणखीन पुढे याहीपेक्षा महत्त्वाचं त्याही मध्ये अलोलिक भक्तिमार्ग. भक्तिमार्ग मिळाला हे फार अलौकिक झालं, अलौकिक झालं, अमूल्य झालं. आणखीन त्याही पुढे काय की ज्याचं ज्याने 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 काया वाचा जिवे प्राणे जो फक्त भगवंतासाठी कष्ट तो आहे आणि मौन घेतले धरणे, मौन धारण करून राहिलेला आहे. मने घेतले धरणे भजन. धरणं बोलले धरणं काय असतं? आता धरणे आंदोलन असतं आमच्याकडे.
म्हणजे एखाद्या मागणीसाठी, एखाद्यावर कारवाई व्हावी, एखाद्यावर गुन्हा नोंदवावा म्हणून असे 5, 25, 10, 20 लोक, एखाद दुसरा लोक मंडप टाकून कुठेतरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, तहसील कार्यालयासमोर असे तिथेच बसून राहतात. बोलले उठतच नाही. बोलले ते काम पूर्ण होईल तेव्हा उठू, नाही तर उठणार नाही. मने घेतले धरणे, याला बोलतात मने घेतले धरणे. मग हे असं मनानं भगवंतासाठी घेतलं तर मने घेतले धरणे. किती किती भाग्य म्हणावे ते आपण मनुष्याचे. असा एखाद दुसरा विरळा भाग्यवंत असतो की ज्याच्या मनानं असं धरणं घेतलेलं असतं. बोलले तुम्ही बाकीचं काहीच मला सांगायचं नाही, मी सगळं ते कार्याकारण करत देहानं करताना दिसेल, पण माझं मन मात्र मने घेतले धरणे. कष्टे भगवंता कारणे, भजन मार्गी काया वाचा जीवे प्राणे. काया वाचा जीवे प्राणे या पद्धतीनं तो भगवंताकडे साठी कष्टत राहतो. ऐसा भगवंताचा भक्त, विशेष अंतरी विरक्त, संसार सांडून मुक्त देवा कारणे. मग असा जो भगवंताचा भक्त आहे, बोलले जो मुक्त आहे आणि जो संसारात सांडून म्हणजे काय हो, त्याने संसाराचं चिंतन फक्त सांडलेलं आहे. संसार कोणी सांडू शकत नाही. म्हणजे काय, कुणी तसा घरी बायको पोरं सोडून जरी गेला तरी जेवणाची, खाण्याची, पिण्याची, झोपण्याची, राहण्याची सगळी व्यवस्था करायलाच लागते. એટલે हाही संसारच आहे. संसार कोणाला सुटलेला नाही. त्याहीपेक्षा मग श्रेष्ठ काय आहे तर बोलले घरी बसून सगळं संसारक प्रपंच, कर्तव्य, कर्म, धर्म सगळं करून बोलले काहीतरी मने काया वाचा जीवे प्राणे कष्टे भगवंता कारणे. हे फार विशेष आहे. अंतरापासून वैराग्य तेची जाणीजे महद्भाग्य, लोलंगते एवढे अभाग्य अनेक नाही. आणि म्हणून हे असं जे असेल ते महद्भाग्य आहे. पण संसारासाठी लोलंगता, संसारासाठी लोभाच्या पाठीमागे म्हणजे काय, कुठे एखाद्या विषयाच्या पाठीमागे सतत धावणे म्हणजे लोलंगता. त्याच्याशिवाय दुसरं न सुधारणे म्हणजे काय आहे, लोलंगता. आता एखादा कुत्रा असतो, फार भुकेला असतो आणि त्याला एखादा व्यक्ती नेहमी तुकडा टाकतो. मग तो दिसला रे दिसला, त्याच्या मागे 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 लाळ गाळत शेपटी हलवत फिरणे, याला बोललं जातं लोलंगता. मग तो त्याचा वापर करतो. तो दिवसभर तुकडा टाकत नाही. सुरुवातीला तुकडे टाकतो, नंतर सगळे राखण करायला लावतो, सगळा घाम गळायला लावतो. म्हणजे ही झाली लोलंगता. आणि याच्यासारखं अभाग्य आणखी एवढं सुबुद्ध असून, एवढं विचार प्रक्रिया सगळी दिलेली असून, एवढा मनुष्यदेह मिळालेला असून पाळीव प्राण्यांसारखी लोलंगता अंगीकारावी लागणे यासारखं अभाग्य अनेक नाही. राजे राज्य सांडून गेले, भगवंता कारणे हिंडले, कीर्तिरूपे पावन झाले भूमंडळी. आता या भूमंडळामध्ये ना कोणी राजा असतो, कोणी साधारण असतो, कोणी गृहस्थ असतो, कोणी आणखीन काही असतो. पण त्याला काही महत्त्व आहे का? नाही. भगवंताच्या लेखी त्याला काही महत्त्व नाही. भगवंताच्या लेखी काय महत्त्व काय आहे की भगवंता कारणे हिंडले. भगवंता कारणे आपण काय केलं, एक स्वतःला शोधण्यासाठी, भगवंताला शोधण्यासाठी म्हणून, किंवा भगवंताची भक्ती करण्यासाठी म्हणून, भगवंताची उपासना करण्यासाठी म्हणून, भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी म्हणून काही आपण वेळ काढला का? कीर्तिरूपे पावन झाले भूमंडळी. म्हणजे असं असेल तर पावन आहे, नाहीतर बोलले सगळं पतन आहे. पतन नक्की आहे. या सगळ्या आयुष्यामध्ये काहीही केलं, कितीही केलं, पण
भगवंताच्या सगळ्या त्या कारणाशिवाय किंवा भगवंताच्या कार्याशिवाय पावन होता येत नाही. ऐसा जो का योगेश्वर अंतरी प्रत्ययाचा विचार उकलू जाणे अंतर प्राणीमात्रांचे. म्हणून हा जो योगेश्वर आहे अंतरी प्रत्ययाचा विचार म्हणजे हा अंतरी भावार्थानं जाणून घेण्याचा विषय आहे. अंतरी प्रेमाभरानं जाणून घेण्याचा विषय आहे. हा असा सहजासहजी वरच्यावर सोपस्कार करून वरच्यावर असे व्रतेदाने उद्यापने करून जाणून घेण्याचा विषय नाही. आतमध्ये सगळा बोलले प्रत्यय घेणं आवश्यक आहे. भक्तीचा प्रत्यय, प्रेमाचा, भावाचा, विकलतेचा प्रत्यय घेणं आवश्यक आहे. ऐसी वृत्ती उदासीन त्याही वरी विशेष आत्मज्ञान दर्शन मात्रे समाधान पावती लोक. म्हणून या सगळ्या गृहस्थाश्रमाचं सगळं सूत्र किंवा सार समर्थांनी येथे एकाच सगळ्या ओळीमध्ये सांगून दिलेलं आहे. तर या गृहस्थाश्रमामध्ये राहताना कसं राहायचं याचं वर्म किंवा याचं मर्म या ठिकाणी आहे. बोलले ऐसी वृत्ती उदासीन. वृत्ती कशी ठेवायची? फार वृत्ती अशी अत्यंत उतावळी पण ठेवून चालणार नाही. अत्यंत वैरागी राहून पण चालणार. वैरागी म्हणजे आतून वैरागी राहावं लागेल. पण कार्याकारण सगळं ध्यान सगळ्या गोष्टी करायला लागतील. फार लाभ झाला, फार असं काहीतरी मोठं घबाड सापडलं तरी फार उतू येऊ नये किंवा फार उड्या मारू नये. काहीतरी कुठेतरी कमी पडलो म्हणा, काहीतरी कुठेतरी अपयश आलं म्हणा. बोलले अशा वेळेस फार खचून जाऊ नये. मग अशा वेळेस काय पाहिजे? ऐसी वृत्ती उदासीन. वृत्ती उदासीन पाहिजे. काय कोणाचा बोलले कोणामध्ये फार इन्व्हॉल्व होऊन जाऊ नये किंवा फार कोणाचा राग करून घेऊ नये. आला बाबा ये म्हणायचं, बस म्हणायचं, निघाला हात जोडून राम राम करायचा. ऐसी वृत्ती उदासीन. बोले सुख आलं सुखाला हात जोडायचे, दुःख आलं दुःखाला हात जोडायचे. फार आक्रमक होऊ नये, फार संतापून जाऊ नये, फार काही मनाला लावून घेऊ नये. मनाला लावून घेण्यासारखं या सगळ्या आयुष्यामध्ये किंवा या सगळ्या संसारामध्ये काहीही नाही. म्हणून समर्थ बोलले बाबा वृत्ती कशी ठेव? उदासीन, न्यूट्रल ठेव. त्याही वरी विशेष आत्मज्ञान. वृत्ती उदासीन ठेवायची आणि प्राधान्य कशाला पाहिजे? आत्मज्ञान. चिंतन कसं पाहिजे? चिंतन कशाचं पाहिजे? आत्मज्ञानाचं. निजध्यास कशाचा पाहिजे? आत्मज्ञानाचा निजध्यास पाहिजे. बोलले हे दोन गोष्टी सांभाळल्या ना, बोलले चिंतन आतमध्ये देवाचं आणि बाहेर संसारामध्ये वृत्ती उदासीन. फार हावरटपणा नाही, फार इच्छा नाही, फार असं लोकांसारखं लोभामध्ये धावून जाणं नाही. पण हे असं होणे लागे, असं झालं पाहिजे. दर्शन मात्रे समाधान पावती लोक. म्हणजे हे असा जो आहे ना, म्हणजे याच्या ठाई अत्यंत समाधान विलासत राहतं. त्याच्या हृदयामध्ये एक प्रचंड आनंद सगळा राहतो. आणि बोलले त्याला भेटून त्या दर्शने स्पर्शने पुण्य जोडे. बोलले त्याच्या संगतीमध्ये इतरांना सुद्धा आनंद मिळतो, त्याच्या संगतीमध्ये इतरांना सुद्धा पुण्य मिळते. म्हणून हरिभक्त विरक्त विज्ञान रासी. हरिभक्तांना कसं असावं तर विरक्त असावं.
एक विज्ञान राशी बोलले त्याच्याकडे विज्ञान प्रकट होतं आणि म्हणून बोलले बहुतांशी करी उपाय तो जनाच्या वाट्या नये अखंड जयाचे हृदय भगवत रूप. बोलले तो बहुतांशी करी उपाय म्हणजे असा जो आहे ना की त्याला बघून किंवा त्याच्या सांगण्यानं किंवा त्याच्या मार्गदर्शनानं कित्येकांना समाधान मिळतं. म्हणजे तो बहुतांच्या वाट्याला जातो. बहुतांशी करी उपाय तो जनाच्या वाट्या नाही म्हणजे तो इतरांच्या वाट्यालाच जातो पण बोलले तो त्यांच्या वाट्याला येत नाही म्हणजे त्यांच्या तावडीत सापडत नाही त्यांच्या उपाधीमध्ये तो अडकत नाही. अखंड जयाचे हृदय भगवत रूप. सारे एकच आहे की हृदयामध्ये अखंड काय असायला पाहिजे. हृदयामध्ये अखंड भगवत रूप असायला पाहिजे. म्हणून मग आतमध्ये जर भगवत रूप आहे आतमध्ये जर चिंतन भगवंताचं आहे तर साहजिकच आहे बाहेर किती सागर संगीत सोहळे सगळे सुरू असले तरी बोलले त्याला काही फरक पडत नाही. तसा शांत सगळा निश्चिंत सगळा बसलेला दिसतो. मग तो लोकांना कसं वाटतं की हा काय असं काय उदासीन राहतो हा एन्जॉय करत नाही. लोकांच्या भाषेत त्याला एन्जॉय असं बोललं जातं. एन्जॉय लोकांना असं वाटतं की असं फार उड्या पार्ट्या मजा आहे ते म्हणजे हा एन्जॉय आहे. मग असा हा भगवत भक्त एन्जॉय करताना लोकांना दिसत नाही पण त्याच्या आतमध्ये कसला जॉय आहे हेही मात्र लोकांना कळत नाही. जनास दिसे हा दुश्चित परी तो आहे सावचित्त. आता बाहेर जे सगळे असं सगळं समरस झालेले सगळ्या संसाराशी संसारातल्या सगळ्या आनंदाशी बोलले ते असं लोकांना सावचित वाटतात म्हणजे सावध आहे दक्ष आहे किंवा एंगेज झालेलं आहे असं वाटतं पण प्रत्यक्षात ते गाफील आहेत. स्वकल्याणासाठी स्वहितासाठी ते काय आहेत तर गाफील आहेत. आणि म्हणून बोलले त्यांची अधोगती पक्की आहे. कारण गाफील झाले म्हणजे काय होणार आहे म्हणजे आज ना उद्या ते फसणार आहेत आणि अधोगतीला जाणार आहेत. खऱ्या अर्थानं सावचित कोण आहे की जो बाहेर संसारामध्ये असा दुश्चित्त दिसतो आहे म्हणजे फारसा असा संसारामध्ये कुठे रममान झालेला दिसत नाही आहे पण खऱ्या अर्थानं तो काय आहे सावचित आहे. म्हणून फार असं संसारात फार असं मिसळून जाऊ नये. अखंड जायाचे चित्त परमेश्वरी उपासना मूर्ती ध्यानी अथवा आत्मानुसंधानी नाही तरी श्रवण मननी निरंतर. मग त्याची आणखीन लक्षणं काय आहेत त्याची आणखीन लक्षणं समर्थ या ठिकाणी सांगतात. होणारे उपासना मूर्ती ध्यानी त्याच्या मनी त्याच्या ध्यानी काय आहे तर उपासना आहे मूर्ती आहे अथवा आत्मानुसंधानी म्हणजे जसं आता अनुसंधान म्हणजे काय आत्मानुसंधान म्हणजे काय. आता समजा एखादा लहान मुलं आहे त्याची आई त्याला केव्हापासून दिसलेली नाही मग तो आईची वाट बघतो आहे किंवा आईसाठी रडतो आहे. मग मध्येच कोणीतरी नातेवाईक येतात त्याला चॉकलेट देतात बिस्किट देतात हे देतात ते तो घेतो आहे खातो आहे सगळं करतो आहे पण त्याचं चित्त कुठं आहे त्याचं लक्ष कुठं आहे ते वाटेकडे आहे. ज्या वाटेनं आई येते त्या वाटेकडे त्याचं लक्ष आहे. म्हणजे त्याचं कारण आत्मानुसंधान आहे त्याचं ते बालपण म्हणजे त्याचा आत्मा आईचा आत्मा हा एकच असतो. नाही तरी श्रवण मननी निरंतर अशा पद्धतीनं हा जो भगवत भक्त आहे याने अखंड आत्मानुसंधान लावून ठेवलेला आहे आणि तो अखंड श्रवण मननामध्ये निरंतर राहिलेला आहे. श्रवण मननाची गंगा त्याने अखंड डोक्यावर घेतलेली आहे आणि ही श्रवण मननाची गंगा ज्याने निरंतर डोक्यावर धारण केलेली आहे बोलले त्याचा तमोगुण शांत झालेला आहे.
प्रत्यक्ष जो तमोगुणाचं जे स्वरूप आहे किंवा थोडासा कोप आल्यानंतर ह्या सगळ्या सृष्टीला जो जाळू शकतो असा जो उमा महेश्वर आहे, ह्या अशा उमा महेश्वराला देखील ही श्रवण मनन रूपी गंगा शिरावर धारण करावी लागली, मुखामध्ये रामनामाची गंगा धारण करावी लागली. आणि ही गंगा धारण केल्याच्या नंतर कुठेतरी ते सगळं हलाहल शांत झालं. श्रवण रूपी हे सगळं हलाहल शांत करायचं असेल तर ही श्रवण मनन रूपी गंगा, नामस्मरण रूपी गंगा मुखामध्ये किंवा डोक्यावर सगळी धारण करायला लागेल. पूर्वजांच्या पुण्यकोटी संग्रह असलिया गाठी, तरीच ऐसियाची भेटी होय जनासी. मग असा जो आहे विरक्त आहे, असा जो आत्मानुसंधानू आहे, जो जनास दिसे हा दुश्चित, पण असा जो सावचित असलेला जो आहे पूर्वजांच्या पुण्यकोटी, त्याला हे त्याचं अशी आशयांची भेट होणं म्हणजे हे काय पुण्यकोटी, कोटी पुण्याचा संग्रह असल्याशिवाय आशांची भेट होत नाही. प्रचिती विन जे ज्ञान तो अवघाची अनुमान, तेथे कैचे परत्र साधन प्राणियांसी. या कारणे मुख्य प्रत्यय प्रचितीविन कामाने, उपायासारिखा अपाये शहाणे जाणती. म्हणून हा प्रत्यय घ्यावा, श्रवण मननाचा, हा भगवत भक्तीचा, हा विरक्तीचा, अशा भगवत भक्तांच्या भेटीचा हा सगळा प्रत्यय घ्यावा. हा प्रत्यय घेतला तेव्हा खऱ्या अर्थानं अनुभव घेतला असं म्हणावं लागेल. नाहीतरी हे सगळं व्यर्थ आहे किंवा ह्याला काही अर्थ नाही, अशीच भूमिका ही सगळी घ्यावी लागते. या कारणे मुख्य प्रत्यय प्रचितीविन कामाने, उपायासारख्या अपाये शहाणे जाणती. वेडे संसार सांडून गेले. तर गृहस्थाश्रमामध्ये राहून प्रत्यय घेता येत होता, पण काय केलं, हा प्रत्यय सोडला, ही प्रचिती सोडली आणि काय झालं, वेडे संसार सांडून गेले. आता तरी कष्टोची मेले, दोहीकडे अंतरले, इहलोक आणि परलोक. तिकडे जाऊन पण पुन्हा संसार सुरू झाला. संसार कुठेच सुटत नाही. त्याच्यामुळे जो संसार आहे त्या संसारामध्ये भगवंताला अंतरी आठवायचं, वरी कार्यकारण जनासारखं वागायचं आणि आत्मानुसंधान भगवंताशी लावून अखंड जो राहिला तोच ये संसारी धन्य झाला. त्याचा इहलोक पण तो परमेश्वर सगळा बघत असतो आणि परलोकामध्ये सुद्धा त्याची सगळी सोय करून ठेवण्यात आलेली असते. रागे निघून गेला. आता संसारामध्ये चित्त लागत नाही किंवा संसारामध्ये मन लागत नाही, म्हणून रागे निघून गेला. तरी तो भांडोची मेला. तो जिथे जाईल तिथे तो त्याचा राग घेऊनच जाणार आहे. आणि बहुत लोक कष्टी केला आपणही कष्टी. त्याने भरपूर लोकांना त्याने कष्ट दिलेले असतील किंवा आणि तोही कष्टी झालेला असेल. निघून गेला परी अज्ञान, त्याचे संगती लागले जन, गुरु शिष्य दोघे समान अज्ञान रूपे. मग आता निघून गेला, आता करायचं काय, काहीतरी मग झोळी टाकायची, काहीतरी कुठेतरी मंदिरावर तीर्थावर बसायचं. मग काय असे शिष्य 2-4 त्याच्यासारखे निघून आलेले त्याला जोडले जातात. गुरु शिष्य दोघे समान अज्ञान रूप. आणि हे असे गुरु शिष्य हे सगळे अज्ञानी परंपराच त्या ठिकाणी सुरू होऊन जाते.
आशाबद्ध अनाचारी निघून गेला देशांतरी, तरी तो अनाचारची करी जनामध्ये. असा हा अनाचारी आहे, देशांतरी निघून गेला, तो काय करणार आहे, शेवटी अनाचारच करणार आहे. म्हणून हे सगळे अशा पेपरला इकडे तिकडे बातम्या येतात. हे सगळे अर्धवट सगळे निघून गेलेले सगळे कुठेतरी येतात, कुठेतरी हे सगळं बोलले स्वतःचं दुकान सगळं उभं करतात आणि परमार्थाचं सगळं नाव बदनाम करतात. असं कुठेतरी काहीतरी ऐकायला मिळालं म्हणजे काही असं घाबरून जाण्यासारखं काही नाही. मुळातच अज्ञानी गुरु होता, अनाचारी गुरु होता, त्याला अनाचारी शिष्य भेटला, हे असंच काहीतरी त्याच्यातून सगळं निघणार होतं. गृही पोटे विन कष्टती, कष्टी होऊन निघून जाते, त्यास ठायरी ठाई मारिती चोरी भरता. आता भिक्षा मिळाली नाही की मग काय करणार, चोरी करणार. आणि बोलले मग काय होणार, मार खायची वेळ येणार. मग हा सगळा विषय कशामुळे झाला तर बोलले संसार मिथ्या ऐसा कळला. संसाराला मिथ्या म्हणलं म्हणून, पण संसाराला मिथ्या न म्हणता संसाराला कार्याकारण बघितलं असतं तर अशी वेळ आली नसती. संसार मिथ्या ऐसा कळला, बोलले ज्ञान समजावून निघून गेला. तर संसार मिथ्या कळला आणि ज्ञान समजावून निघून गेला. खरं तर संसार मिथ्या कळला म्हणून जो निघून गेला म्हणजे ज्याने आसक्ती, ज्याने चित्त संसारातून काढून टाकलं, बोलले तो धन्य झाला आणि त्याने तो स्वतः पावन झाला आणि त्याने इतर सगळ्या जनांना देखील पावन केलं. म्हणून बोलले संसार नुसता मिथ्याकडून निघून जाणं वेगळं आणि नुसतं रागे निघून जाणं वेगळं. रागे निघून गेला तो अज्ञानातून निघून गेला, मिथ्या म्हणून निघून गेला तो ज्ञानातून निघून गेला. म्हणून बोलले एके संगतीने तरती, अशांची संगत, अशी सद्गुरूंच्या संगतीनं तरती आणि एके संगतीनं बुडती. आणि बोलले जो असं अज्ञानी आहे त्याची संगत जर धरली तर बुडल्याशिवाय राहणार नाही, आणि ज्ञानी पुरुषाची जर संगत धरली तर बोलले तरल्याशिवाय राहणार नाही. या कारणे सत्संगती बरी पाहावे. कोणाची संगत धरतो आहे हे बघितलं पाहिजे, हे शोधलं पाहिजे. बोलले हे शोधलं नाही तर मग बोलले सगळं जन्म आणि सगळी मेहनत सगळी वाया गेल्याशिवाय राहणार नाही. जेथे नाही विवेक परीक्षा तेथे कैची असेल दीक्षा, घरोघरी मागता भिक्षा कोठेही मिळेना. विवेकच नाही आणि नुसते भगवे वस्त्रे परिधान केले, बोलले तेथे कैची असेल दीक्षा. अशा ठिकाणी कसं काय जन सगळे उडवले जाणार, अशांना कशी काय भिक्षा मिळणार. जो दुसऱ्याचे अंतर जाणे, देश काळ प्रसंग जाणे, तया पुरुषा काय उणे भूमंडळी. आणि असा जो आहे जो देश काल प्रसंग जाणतो, दुसऱ्याचे अंतर जाणतो, बोलले अशांना काही कमी पडत नाही. आणि असे व्यक्ती गुरुत्वपदाला साजेसे असतात. पण सांप्रत काळामध्ये काय झालं, नीच प्राणी गुरुत्व पावला. म्हणजे आचारहीन सगळे प्राणी गुरु रूपानं सगळे बसले, तेथे आचाराची बुडाला. आणि त्यामुळे काय झालं, म्हणजे आचार बुडाला, त्यांचा पण बुडाला आणि इतरांचा पण बुडाला. वेदशास्त्र ब्राह्मणाला कोण पुसे. आणि खरे जे विद्याविभूषित वेदशास्त्र पारंगत किंवा जे धर्मनिष्ठ जे आहेत किंवा आचरण असणारे जे आहेत तशांना अशा आजच्या काळामध्ये कोणी विचारेन असं झालं. केवळ काहीतरी हसवतो, काहीतरी भुलवतो, काहीतरी भांडारा करतो, काहीतरी मोठा पसारा करतो, अशांना मात्र आजच्या काळामध्ये गुरुस्थानी लोक म्हणायला लागले. ब्रह्मज्ञानाचा विचारू त्यास ब्राह्मणासीच अधिकारू, वर्णानाम ब्राह्मणो गुरु ऐसे वचन. बोलले ब्रह्मज्ञान
चा अधिकार कोणाला आहे? ज्याने ते जाणलेलं आहे किंवा ज्या गुरुकडून सगळं प्राप्त करून घेतलेलं आहे, असा जो जाणे ब्रह्म, ज्याने ब्रह्म जाणलेला आहे असा तो ब्राह्मण, म्हणजे त्यानेच हे इतरांना उपदेशाचं कार्य केलं पाहिजे. ब्राह्मण बुद्धीपासून चेवले, आचारापासून भ्रष्टले, गुरुत्व सांडून झाले शिष्य शिष्यांचे. आणि असे जे ब्राह्मण असतील, जे आचारहीन आहे, कित्येक दावल मलकास जाती, कितीतरी परधर्म आचरण स्वीकारतात, कित्येक पिरास भजती, कित्येक तुरुक होती आपले इच्छेने. बोलले हे ऐसा कलियुगाचा आचार, कोठे राहिला विचार, पुढे पुढे वर्णसंकर होणार आहे. बोलले हे सगळं कशामुळे झालं? तर हे सगळं कलीचं हे सगळं कार्य आहे. आणि हे तर सुरुवात आहे. समर्थ म्हणाले बाबा पुढे पुढे वर्णसंकर होणार आहे. पुढे याच्यापेक्षाही आणखी भयानक परिस्थिती होणार आहे. सगळं त्या ठिकाणी कसलाच काहीच धर्मशास्त्र, नीती, परंपरा काही त्या ठिकाणी उरणार नाही. सगळे वर्ण उरणार नाही. आणि आणखीन काहीतरी बरंच असं वेगळं चित्र सगळं कलियुगामध्ये बघायला मिळणार आहे. गुरुत्व आले निचयाती, काही एक वाढली महांती, शूद्र आचार बुडविती ब्राह्मणाचा. निचयातीमध्ये सगळं गुरुत्व सगळं आजच्या काळामध्ये सगळं बघायला मिळणार आहे. म्हणजे अर्थात कर्महीन, आचरणहीन अशी जी भूमिका आहे ती नीच यातीची भूमिका आहे. हे ब्राह्मणास कळेना, त्याची वृत्तीच मावळेना, मिथ्या अभिमान गळेना मूर्खपणाचा. आणि बोलले हे सगळं खऱ्या जे ब्राह्मण आहे म्हणा, किंवा जे खरोखर ज्यांनी समाजाचं सगळं धर्माची सगळी भूमिका सावरायला पाहिजे, अशांनी देखील त्यांचा अभिमान न सोडल्यामुळे अशी परिस्थिती समाजावर किंवा धर्मावर आलेली आहे. राज्य नेले म्लेंछ क्षेत्री. आता यवन होते, त्या काळी यवन होते, त्याला अनुषंगून समर्थांनी हे लिहिलेलं आहे. त्यांनी म्लेंछांची, यवनांची त्या काळी सगळ्या सुलतानांची चाकरी केली. गुरुत्व नेले कुपात्री. आणि हे असं चुकीचं गुरुत्व त्यांनी सगळं आणून ठेवलं. आपण आरत्री ना परत्री काहीच नाही, अशानं काही बोलले उपयोग होणारा नाही. आणि धर्माची बुडवण अशानं होणार आहे. ब्राह्मणास ग्रामणीने बुडविले, विष्णूने श्रीवत्स मिरविले, त्याच विष्णूने श्रापिले फरशरामे. आणि म्हणून बोलले श्री विष्णूनं किंवा पूर्वी सगळं नारायणानं अशा वृत्तोत्तम ब्राह्मणांची सगळी भूमिका सावरलेली होती किंवा त्यांचं संरक्षण केलेलं होतं. परंतु काही ठिकाणी, ज्या ठिकाणी बोलले त्याच विष्णूने श्रापिले फरशरामे, काही ठिकाणी जिथे आचार कुठेतरी अनियमित झाला किंवा काहीतरी वेगळी भूमिका दिसून आली, तिथे देखील श्रीहरीने ब्राह्मणांना देखील किंवा इतर सगळ्या त्या श्रेष्ठ सगळ्या भूमिकेला देखील त्या ठिकाणी बाजूला सारलेलं आहे. आम्हीही तेची ब्राह्मण, दुःखे बोलिले हे वचन, वडील गेले ग्रामणी करून आम्हा भोवते. आणि अशी भूमिका पूर्वी सगळी सदा कदा होत होती. आताचे ब्राह्मणी काय केले, अन्न मिळेना ऐसे झाले, तुम्हा बहुतांचे प्रचितीस आले किंवा नाही. आजकालही अशीच भूमिका आहे. अन्नासाठी बोलले काही करायचं, अन्नासाठी धर्म पुढवायचा. बरे वडिलास काय म्हणावे, ब्राह्मणाचे अदृष्ट जाणावे, प्रसंगे बोलले स्वभावे क्षमा केले पाहिजे. तर समर्थांनी क्षमा मागितली. बोलले आता हे एवढं सगळं बोललं, पण आता त्याला काय, ब्राह्मणांना आपण काय दोष द्यावा. म्हणून हे सगळं अदृष्ट आपण सगळं जाणलं पाहिजे आणि धर्मोचित न्यायोचित सगळी भूमिका स्वीकारली पाहिजे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे युगधर्म निरूपणाम समास 7वा. जय जय रघुवीर समर्थ.